नमस्कार, सुस्वागतम. हाय, हॅलो आणि वेलकम. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या लोकसंवाद या पॉडकास्टमध्ये. आज आपण ज्यांच्याशी बोलणार आहोत ते खऱ्या अर्थानं 365 दिवस अविरत कार्य करत असतात, अर्थात तेही विजेच्या वेगानं. तुम्हाला सगळ्यांना कळलंच असेल, आपण महावितरणच्या पुणे परिमंडळाचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार सर यांच्याशी बातचीत करणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. बऱ्याचदा असं होतं की एखाद्या उंच पर्वताच्या शिखराकडं आपण बघतो आणि पण त्याहीपेक्षा त्याचा प्रवास ज्या पायऱ्यांवरून झाला आहे त्या पायऱ्यांकडे दुर्लक्ष केलं जातं. खरं आहे. पण आपल्याशी या गप्पांना सुरुवात करताना मला त्या पायऱ्यांबद्दल, अर्थात आपल्या कौटुंबिक पार्श्वभूमी आणि शैक्षणिक पार्श्वभूमी याबद्दल आधी तुमच्याकडून ऐकायचे आणि नंतर आपण पुढच्या गप्पांना सुरुवात करूया. तर कशी होती तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी पहिल्यांदा? माझे वडील ग्रामसेवक होते, अच्छा, जे की एक क्लास 4 एम्प्लॉई आहे. म्हणजे एक खेडेगावामध्ये त्यांची सर्व्हिस होती. बरोबर. तर त्यांची जी काही नोकरीची सुरुवात होती हं. ती ठाणे जिल्ह्यातील जव्हार तालुक्यामध्ये झाली. अच्छा. आणि आमचं बालपण जव्हार तालुक्यातच गेलं. हो हो. जव्हार तालुक्यामध्ये सावा नावाच्या गावी आम्ही राहायचो, बरं. जे की आदिवासी तालुका होता तो. अगदी बरोबर. जव्हार मोखाडा वगैरे जव्हार जो परिसर मोखाडा, आहे हो. पूर्ण आदिवासी तालुका होता. 1ली ते 6वीचं माझं शिक्षण त्या जव्हार तालुक्यामध्ये झालेलं आहे. बरोबर. 1ली ते 4थीमध्ये प्राथमिक शिक्षण तिथं झालं. हो. आणि 5वी आणि 6वीचं शिक्षण जे आहे हं. पोस्ट बेसिक आदिवासी आश्रमशाळा असते, त्या बरं. आश्रमशाळेमध्ये मी 5वी आणि 6वीचं शिक्षण घेतलेलं आहे. बापरे. आणि त्यानंतर आदिवासी एरिया असल्यामुळे त्याचं पुढचं शिक्षण चांगल्या पद्धतीने मुलांना मिळावं म्हणून माझ्या वडिलांनी काय केलं, की आमची व्यवस्था माझ्या मामाच्या गावी, म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये देवळा म्हणून तालुका आहे, हो त्या हो. तालुक्यात खुंटेवडे नावाचं गाव आहे. बरं. त्या गावी एक छोटीशी खोली घेतली भाड्याने. तिथे अच्छा. माझी आई आणि आम्ही 5 भावंडं तिथे राहत होतो. अच्छा. आणि मग तिथे 7वी ते 10वीचं माझं शिक्षण तिथं झालं. तिथं पूर्ण केलं. बरं. तर त्या एवढ्या छोट्याशा खोलीमध्ये राहून माझ्या शिक्षणाच्या काळात मी वीज जी आहे ती 10वीच्या वर्षी बघितली. बापरे. आणि कंदिलामध्येच माझा अभ्यास झालेला आहे आज तेव्हापर्यंत 10वीपर्यंत. आणि या. 10वीलाही असताना शेजारून मी वीज आम्हाला दिली होती. त्याही अच्छा. 3 तास ते वीज द्यायचे आणि नंतर बंद करायचे. त्याही बापरे. परिस्थितीत मी तिथलं जे शिकला काही शिक्षण आहे 10वीचं मी त्या तालुक्यामध्ये, देवळा बरोबर. तालुक्यामध्ये प्रथम आलो. मला 82% मार्क मिळाले होते. क्या बात आहे. त्या मार्काच्या आधारावर मग मी असं ठरवलं, की आपल्याला ह्या विजेवरचं आकर्षण मला तेव्हापासून निर्माण झालं. हां, तेच मी विचारणार, तो टर्निंग पॉईंट कसा होता? की मला म्हणजे हे जे काही वीज मिळत नव्हती, आपल्याला कनेक्शन नाही आपल्या बरोबर, घरी, बरोबर, ह्या सगळ्या गोष्टीतून मग मला ते विजेचं आकर्षण निर्माण झालं. बरोबर. आणि जेव्हा मला 82% मार्क मिळाले हो, हो. आणि माझं फिजिक्स चांगलं होतं, मग मला अच्छा. वाटलं की आपण ह्या क्षेत्रातच करिअर करावं. अच्छा. म्हणून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा मी शासकीय तंत्रनिकेतन जे आहे धुळ्याचं, अच्छा, तिथे ह्या तिथनं केलं. 82%च्या आधारावर मला प्रवेश मिळाला. अच्छा. आणि मग मी तिथे 82 ते 85, 1982 ते 1985 1985 च्या दरम्यान तिथं मी हा माझा कोर्स पूर्ण कोर्स केला. पूर्ण केला. आणि तो अच्छा. कोर्स पूर्ण करत असताना हं, हं. मला एक माहीत होतं की एवढ्या कमी शिक्षणाने आपलं काही होणार नाही. बरं. मग तिथे सुद्धा मी खूप प्रयत्नपूर्वक खूप अभ्यास केला. अच्छा. आणि तो काही इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा आहे, हो. तो मी महाराष्ट्रात 8वा आलो. मला अच्छा. तिथेही 82% मार्क मिळाले. क्या बात आहे. आणि त्या मार्कांच्या जोरावर मग माझं पुढचं शिक्षण जे मला अपेक्षित होतं, मी ठरवलं होतं हो. की मी याच्यामध्ये इंजिनिअरिंगची डिग्री घेणार. हो, बरोबर. त्या अनुषंगाने मला शासकीय अभियांत्रिकी पुणे इथे अच्छा. मला मेरिटवरती त्या काळात 2ऱ्या वर्षी मला प्रवेश मिळाला. अच्छा. पण काय झालं की पहिल्या वर्षी जे इंजिनिअरिंगला मुलं येतात हो, त्यांच्यामुळे ते सगळं माझं हॉस्टेल फुल होतं बरोबर. शासकीय अभियांत्रिकी बरोबर. महाविद्यालयाचं. मग मला खाजगी कुठे बाहेर रूम घेऊन राहणं माझी तेवढी परिस्थिती नव्हती. तर मग आम्ही याचा शोध घेतला की कुठं आपल्याला हे बरोबर. स्वस्तात राहता येईल.
तर विद्यार्थी सहाय्यक समिती हो. म्हणून हो, आहे. हो. तिथं त्यावेळी आम्ही हे सगळं शोधलं आणि त्यांना अप्रोच झालो. अच्छा. त्यांनी आम्हाला तिथं प्रवेश दिला हं, हं. आणि स्वस्तामध्ये तिथं कमीत कमी खर्चामध्ये माझं राहायची व्यवस्था झाली. तिथं बरोबर. कमवा आणि शिका योजनेमध्ये मी भाग घेतला. तिथून मला थोडेसे पैसे पण मिळायचे बापरे! आणि समितीने आम्हाला स्वावलंबनाचे हो, धडे दिले. अगदी बरोबर. हां. जे त्याच्यामुळे एक चांगलं व्यक्तिमत्व तुमच्यासमोर मला आता दाखवता येऊ शकलं आहे. नाही सर, याच्यात तुमचे कष्ट आहे, मेहनत आहे, हं. जिद्द आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ते तुम्ही ठरवलेलं होतं. हो, जे हो. मनात माणूस पहिल्यांदा काहीतरी ठरवतो, की हे करायचंच आणि मग त्याच्यामागे हो, धावायला हो. लागतो. तुम्ही ज्या आदिवासी भागातला उल्लेख केला, म्हणजे मी असं म्हणेन प्रतिकूल परिस्थिती, हो, हो. घरची पण परिस्थिती अशी. तर आई-वडिलांमध्ये शिक्षणासाठी किंवा तुम्ही पुढं व्हावं किंवा असं जावं यामध्ये त्या सगळ्या परिस्थिती ती मागं खेचत होती हो, तेव्हा हो. शिक्षणासाठी. तेव्हा त्यांची भूमिका कशी होती बेसिकली आई-वडिलांची या सगळ्या मागची आणि त्या तुमचं शालेय जीवन त्याच्याबद्दल? हं. कारण तुम्ही म्हणालात त्या आदिवासी भागात तुम्ही हो, होतात. हो. तर हे सगळंच नवीन आहे. हो. कारण ग्रामीण भागातून आलेले अनेक जण असतात. पण हो. आदिवासी भागात म्हणजे त्याच्यापेक्षा दुर्गम भाग आहे. तर तिथली काहीतरी आठवण किंवा असं काही? माझ्या वडिलांना शिक्षण घेऊन खूप पुढे जायचं होतं, पण ते आर्थिक बरोबर, परिस्थिती नसल्यामुळे ते जाऊ शकले नाही आणि बरोबर. ते जेव्हा त्यांच्या मीटिंगला IAS ऑफिसर समोर जायचे, अच्छा. तर त्यांना वाटायचं हां, हां. की माझ्या मुलाने पण असा अधिकारी व्हावं. क्या बात आहे. मग तेव्हापासून त्यांच्या मनात होतं. ठरवलेलं त्यांनी. त्याच्यामुळे त्यांनी मला खूप सपोर्ट केला त्या बरोबर, शिक्षणासाठी. बरोबर. आत्ता आपण बोललो म्हणजे तुम्ही हं. तिथनं तिथनं सुरुवात केली. मग नंतर नाशिकमध्ये, नंतर तिथून धुळ्यामध्ये आणि त्याच्यानंतर पुण्यामध्ये हो, तुम्ही हो. आलात, शिक्षण घेतलं. त्यानंतर महावितरणामधला तो प्रवास किंवा तो टप्पा कसा होता? हां. कारण कनिष्ठ अभियंता म्हणून माझ्या मते हो, तुम्ही हो, सुरुवात हो. केलीत. तर तो तो प्रवास कसा होता? पुण्यामध्ये COP जे आहे बरोबर. अभियांत्रिकी महाविद्यालय आहे, हो. तिथेही मी जे काही विथ डिस्टिंक्शन पास झालो आणि वाह! मला कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये नोकरी मिळाली. अच्छा. ती ठाण्याला एशियन केबल्स म्हणून आहे, RPA गोएंका ग्रुपच्या बरं. मी जॉइन केला अच्छा. आणि दरम्यानच्या काळात हं. तिथे मी ट्रेनिंग इंजिनियर म्हणून होतो. त्याच हं. दरम्यानच्या काळात महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची एक जाहिरात आली, की अच्छा. कनिष्ठ अभियंत्याची भरती आहे. बरं. मग त्यासाठी मी अर्ज केला. अच्छा. हां, तर त्या नोकरीच्या दरम्यान तिथे इंटरव्ह्यू झाला हं, एशियन हं. केबल्समध्ये असताना आणि 17 ऑगस्ट 1989 रोजी हं. माझी नेमणूक झाली. मी वाह! रायगड जिल्ह्यामध्ये पेण तालुक्यात वाशी म्हणून गाव आहे. त्या गावी बापरे! कनिष्ठ अभियंता म्हणून रुजू झालो रुजू झालं. आणि रुजू झालो त्याच दिवशी त्या रायगड जिल्ह्यामध्ये खूप मोठा महापूर होता. बापरे! म्हणजे पहिल्या दिवसापासून मला हे जे पुन्हा काही प्रतिकूल परिस्थितीचा स्थिती जो होती. सामना आहे, हो. तो करावा लागला. तर बरोबर. त्या महाडच्या महापुरामध्ये पॉवर सप्लाय रिस्टोरेशनचं खूप काम त्यावेळी पहिल्यांदा इमिजिएटली मला करावं करावं लागलं. लागलं. बरं. म्हणजे माझ्या मते एक वर्तुळ पूर्ण झालं, की हो, जिथून आपण तुम्ही त्या ग्रामीण भागातनं, आदिवासी हो, भागातनं आलेला, तिथून पुन्हा पुण्यासारख्या मोठ्या शहरात शिकून पुन्हा एकदा तुमचं पोस्टिंग सुरुवातीला इथंच झालं हो, हो, आणि पहिलाच प्रसंग हा. हो. तर तेव्हा काय होती परिस्थिती? म्हणजे महाडमध्ये मोठा पूर आलेला, पूर्ण सर्व परिसर जलमय जलमय झालेला झाला होता. होता. बरोबर. आमचे जे पोल्स आहेत ते पडले, काही वाकलेल्या होत्या, तारा तुटून रस्त्यावर पडलेल्या बरोबर. होत्या आणि नवीनच असल्यामुळे कामाचा कुठला अनुभव नव्हता. हां, अगदी ह्या बरोबर. सर्व सहकारी जे काही माझे तिथले त्यावेळेचे होते. अभियंते आहेत, हं, हं. कर्मचारी आहेत, यांना हं, हं. सोबत घेऊन ती सर्व यंत्रणा आम्ही पूर्ववत केली. बरोबर. विक्रमी वेळात महिन्याच्या आत क्या बात आहे! जांभूळपाडा म्हणून गाव आहे. तिथे सर्व आमची जी काही यंत्रणा विस्कळीत झाली होती, ती अच्छा. सर्व आम्ही व्यवस्थित केली आणि वीज पुरवठा विक्रमी काळात आम्ही सुरू केला. बरोबर. तर त्या आज पण माझ्या आठवणीत आहे. क्या बात आहे! कारण पहिलं असतं ते पुस्तकी शिक्षण असतं जे हो, आपण हो. घेतो आणि त्याच्यानंतर थेट तुम्ही जेव्हा म्हणजे मैदानात उतरतो, जेव्हा प्रॅक्टिकल करण्याची वेळ येते आणि तेव्हाच पहिला असा प्रसंग हो. येतो. आणि मग तिथून पुढचा प्रवास कसा होता? त्यानंतर मग तिथे मी 2.5-3 वर्ष काम केलं. बरं. त्याच्यानंतर आई-वडिलांची इच्छा होती, की तू एवढा मोठा ऑफिसर झाला हं. आणि म्हणजे MSCBमध्ये तू काम हो, करतोय, हो. तर आपल्या गावात जर तुझी बदली झाली, तर वाह! निश्चितच एक अभिमानाची वेगळा त्यांना ही गोष्ट आहे. अभिमान आनंद राहील. आहे. लोकांच्या तू कामी येशील अगदी बरोबर. आणि लोकं एक बरोबर चांगलं आहे. फील करेल. इकडे खूप अडचणी आहेत. हो, हो. म्हणून मग त्यांनी मला विनंती केली, म्हणजे विनंती केली म्हणजे तू अर्ज कर
विनंती अर्ज आणि बदली नाशिक जिल्ह्यात करून घे. त्याप्रमाणे मग मी नाशिक जिल्ह्यात बदली करून घेतली क्या माझी बात आहे. आणि तिथं कळवण म्हणून तालुका आहे. बरं. तर तिथे मी कनिष्ठ पुन्हा अभियंता म्हणून काम केलं. पुन्हा सुरुवात केली. कळवण, त्याच्यानंतर तिथे बाजूला अभोणा म्हणून आहे, जी बरं. सप्तशृंगी देवी हो, आहे. हो, हो. त्याच्या पायथ्याशी हे आहे अच्छा. आणि तोही पूर्ण आदिवासी तालुका होता. बरं. तर त्या आदिवासी तालुक्यांमध्ये सर्व वाड्या वस्त्यांचं विद्युतीकरण, तिथल्या अच्छा. शेतकऱ्यांना आदिवासी जे काही डिपार्टमेंट आहे बरोबर. त्या शासनाचं त्यांना मोफत विद्युत पंप दिले जायचे बरोबर. आणि ते सबसिडीमध्ये ते काम व्हायचं. तर ते काम करताना एक वेगळा आनंद मिळायचा. त्या शेतकऱ्यांच्या शेतावरती वीज कनेक्शन देण्याचं देण्याचे. मोठं काम खरंय, माझ्या हातून खरंय. त्या क्या काळात बात आहे. झालं. खरंय. तर त्यानंतर माझी तिथून 6 वर्ष मी त्या परिसरात काम केलं. बरं. त्यानंतर माझी बदली माझं लग्न झालं, हो. मुलं झालं. मुलांच्या जसं माझ्यावर वेळ आली तशी मुलांवर येऊ नये हं. म्हणून मुलांना चांगलं शिक्षण मिळावं अगदी बरोबर आहे. म्हणून मी माझी बदली त्यानंतर 5-6 वर्षांनी नाशिक शहरात करून नाशिक घेतली. शहरात झाली. मग अच्छा. नाशिक शहरात मी शिंदे पळशे म्हणून एक गाव आहे, तिथे कामाला होतो. सय्यद पिंपरीला होतो. अंबा. जेल रोड परिसरात होतो. अच्छा. असं कनिष्ठ अभियंता म्हणून ह्या सर्व ठिकाणी मी काम केलं अच्छा. आणि 2004 साली माझं प्रमोशन झालं. अच्छा. कनिष्ठ अभियंता ते उपकार्यकारी अभियंता म्हणून माझं प्रमोशन झालं बरं. आणि त्या दरम्यान हे माझं सर्व चांगलं काम बघून तत्कालीन माझे जे चीफ इंजिनियर होते तिथले, हो, हो. त्यांनी माझ्यासाठी शहरामध्येच एक स्वतंत्र उपविभाग निर्माण केला. अरे वाह! जो त्र्यंबकेश्वर तालुका झाला होता त्यासाठीचा तो उपविभाग होता. अच्छा. त्या ठिकाणी माझं पोस्टिंग केलं हं, हं. आणि त्र्यंबकेश्वर तालुका ही आदिवासी तालुका आहे. वाह! तिथं परत मला आदिवासी शेतकऱ्यांची वाह! सेवा करायला संधी खरंय, खरंय. मिळाली. माझ्या मते तो थोडा नशिबाचाही असा भाग असेल, की तुम्ही हो. ज्या भागातनं आलात, जे वडिलांचं स्वप्न होतं, तुम्हाला स्वतःला वाटत होतं, की पुन्हा मी त्याच भागातल्या हो, हो. लोकांची मदत करावी, सेवा करावी हो. आणि पुन्हा संधी ती मिळत होती मिळत तुम्हाला होती. वेगवेगळ्या हो. पद्धतीनं. आणखीन एक जाता-जाता मला प्रसंग डोळ्यासमोर तुम्ही सगळं सांगताय तेव्हा हो. दिसला, जेव्हा तुम्हाला पहिली म्हणजे नोकरी लागली ही हो. महावितरणमध्ये, तेव्हा वडिलांच्या डोळ्यातले किंवा त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव आणि तुम्ही ते त्यांना कसं कळवलं? कारण की पूर्वी ती यंत्रणा पण फार कमी होती हो, हो. मेसेजची. तर तो कसा प्रसंग होता? तो मला ऐकायचा आहे. मला ऐकायचं म्हणजे मी ठाण्याला सर्व्हिसला होतो. हो. पत्ता मी माझ्या गावी घरचाच दिला होता. अच्छा. त्याच्यामुळे आणि त्यावेळी काय मेल वगैरे असं काही बरोबर, नव्हतं. बरोबर. तर ते माझं जे काही अपॉइंटमेंट लेटर आहे ते घरीच आलं होतं. उलट ते त्यांना आधी त्यांना आधी कळालं कळलं. आणि त्यांनी अच्छा. मला कळवलं आणि बापरे! त्यांच्या डोळ्यात अश्रूच होते. क्या बात आहे. खरंय, खरंय. ज्यांनी स्वप्न बघितलं तुम्हाला हो. हे सगळं करण्याचं आणि त्यांनाच ही पहिल्यांदा बातमी हो, अशी हो. मिळते. क्या बात आहे. खरंच त्यांना अभिमान वाटला असेल. आणि नंतर मग पुढं प्रवास म्हणजे आत्तापर्यंतचा प्रवास हो. तो एकदा तो पण त्याच्यानंतर मग ऐकायचा. माझं 2004 साली जे प्रमोशन झालं, बरोबर. 2005ला 6 जून 2005ला महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचं विभाजन झालं, हो. म्हणजे त्रिभाजन झालं. हो. निर्मिती, पारेषण आणि वितरण अशा 3 स्वतंत्र कंपन्या झाल्या बरोबर. आणि आम्ही महावितरण कंपनीमध्ये आमची आलो. नेमणूक म्हणजे बरोबर. आम्ही तिकडे अलॉट झालो त्याच्यात सगळं आलो. वितरण बरोबर. कंपनीचे. तर महावितरण कंपनीने कंपनी ॲक्टनुसार त्यांचे जे काही नियम आहेत त्याप्रमाणे जे तुमच्यामध्ये मेरिटचे कॅन्डिडेट्स असतील, बरोबर. अधिकारी असतील, बरोबर. त्यासाठी काही जागा राखीव केल्या बरोबर. आणि त्याच्यासाठी डायरेक्ट रिक्रुटमेंट म्हणून डिपार्टमेंटल प्रमोशन तर होतच राहतात. बरोबर. पण त्याला बऱ्याचदा कालावधी लागतो. हं. वेगवेगळ्या पॉलिसीज असतात. बरोबर. त्यानुसार हे जे काही 20-30% त्यांनी रिझर्वेशन केलं डायरेक्ट रिक्रुटमेंट म्हणून. अच्छा. त्या आधारे माझं अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून मला माझी नेमणूक झाली. बरोबर. त्याच्यानंतर मी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणजे कार्यकारी अभियंता म्हणून पण मेरिटवरच माझी निवड झाली. हं. त्याच्यानंतर अधीक्षक अभियंता, क्या बात आहे. सुपरिटेंडिंग इंजिनियर अशा 3 माझे जे पोस्ट. काही बढत्या आहेत बरोबर. ह्या डायरेक्ट रिक्रुटमेंट मध्ये झाल्या. म्हणजे मेरिटवर झाले मेरिटवर झाल्या. बरोबर. आणि मी ह्या दरम्यानच्या काळात वेगवेगळ्या ठिकाणी काम केलं. हां, तेच मला म्हणजे ऐकायचं. जसं रायगड जिल्ह्यात, हो. नाशिक जिल्हा, हो. त्याच्यानंतर मुंबई आमचं प्रकाशगड ऑफिस आहे तिथे काम केलं. बरं. त्याच्यानंतर ठाणे जिल्ह्यात काम केलं. अच्छा, पुन्हा ठाणे जिल्ह्यात हां, पोहोचलात ठाणे तुम्ही. बरं. जिल्ह्यात मी कार्यकारी अभियंता म्हणून कल्याणला होतो. अच्छा. त्याच्या आधी अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून कळंबोली पनवेलला होतो. नवी मुंबईमध्ये पण हो, काम हो. केलेलं आहे. त्याच्यानंतर मी कल्याणवरनं पुण्याला आलो. पुण्याला इथं मुळशी डिव्हिजन म्हणून आहे. तिथे कार्यकारी अभियंता म्हणून हं, हं. 2014 साली आलो. अच्छा. हां. आणि त्याच्यानंतर मी अधीक्षक अभियंता म्हणून जेव्हा डायरेक्ट रिक्रुटमेंट झाली त्यावेळी
महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब हो होते. हो त्यांचं म्हणणं की आमच्या नागपूर जिल्ह्याला एक बरं चांगल्या अधिकाऱ्याची गरज आहे. बर तर त्यांनी माझी बदली त्यावेळी नागपूरला केली. म्हणे 1 वर्ष आमच्या बापरे नागपूर जिल्ह्यात तुम्ही काम करा बर आणि त्यानंतर मी तुम्हाला पाहिजे तिथे तुमची परत देतो हे बदली करेल. पण करण्यात आमच्या इथले बरेचसे अडी-अडचणी त्या सोडवण्यासाठी तुमची अगदी अगदी मदत होईल. बरोबर आहे त्या अनुषंगाने मी वर्षभर नागपूरला राहिलो. हो त्यात तिथे पूर्ण नागपूर जिल्ह्याचं जे काही वीज विषयक आराखडा आहे तो तयार केला. अच्छा 28 नवीन सबस्टेशन जे आहेत बर त्यांचे DPR केले, त्यांचे कामं सुरू केले, काही सबस्टेशन पूर्ण केले हो हो आणि वर्षानंतर मग परत माझी बदली पुण्यामध्ये झाली. अच्छा त्यांनी ती माझ्यासाठी जर त्यांनी शब्द तो दिलेला शब्द तो दिला, त्याप्रमाणे त्यांनी तो पाळला पाळला त्यांनी तो बरोबर आणि पुण्यात आल्यानंतर मी पुणे ग्रामीणला अधीक्षक अच्छा. अभियंता म्हणून काम केलं. पुन्हा पुणे ग्रामीण हा जो एरिया आहे म्हणजे हो. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका जर सोडली हं, तर भोर, वेल्हा, मुळशी, हो. मावळ, खेड, आंबेगाव आणि जुन्नर जुन्नर हो एवढे हे 12 तालुके पश्चिमचे तालुके आहेत आणि हो. पुणे हवेली आणि तुमचा शिरूरचा काही भाग शिरूरचा. पुणे ग्रामीण बरोबर, मंडळात येतो. आहेत. तर याच्यामध्ये हा जो पिरियड होता 18 ते 22चा आहे. 2018 ते 22चा होता. 4 वर्ष तर दरम्यानच्या काळात 2020ला हं, करोना आला. हो अगदी बरोबर करोनाच्या काळात सर्वजण घरी होते. हो पण आमची 24/7 इमर्जन्सी होती. सर्व्हिस आम्ही बरोबर. मात्र रस्त्यावर होतो. बरोबर तर एवढ्या अडीअडचणीच्या काळात ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा करणं हेच आमचं मोठं कर्तव्य स्किल होतं. होतं बरोबर. आणि ते आम्ही त्याच्यात पार पाडत सफल होतो. झालो. हो आणि त्याच काळामध्ये जून 2020 मध्ये निसर्ग वादळ आलं. हो तुम्हाला आठवत हो असेल. अगदी बरोबर त्या निसर्ग वादळात पुण्यात फार प्रमाण नाही झालं, कमी पण झालं पुण्याच्या पश्चिम भागात हो. जे काही मी आता तुम्हाला तालुके सांगितले, बरोबर ह्या सर्व तालुक्यामध्ये आमची जी यंत्रणा आहे ही बरोबर सगळी यंत्रणा ओव्हरहेड आहे. म्हणजे पोलवरती सगळं चालतं. वीज तारा वगैरे बरोबर. असतात, हो, हो. ट्रान्सफॉर्मर उघड्यावर असतो. हो हे सगळं कोलमडलं. 4,500 पोल पडले बापरे आणि हे 4,500 पोल जेव्हा पडले तर सगळा वीज पुरवठा विस्कळीत झाला होता. महिन्याभराच्या काळात करोनाच्या परिस्थितीमध्ये आम्हाला हे सगळं पुन्हा दुरुस्त पूर्ववत करावं आणायचं लागलं होतं. हो. आणि विक्रमी वेळात कोणाच्याही बाहेरच्या ठिकाणची मदत न घेता पुण्यातलेच माझे अधिकारी, कर्मचारी आणि कॉन्ट्रॅक्टर्स हं, ह्या हं. सर्वांच्या मदतीने मी विक्रमी वेळात महिन्याच्या आत हा क्या वीज बात पुरवठा सुरळीत केला. क्या बात. बऱ्याचदा सामान्य वीज ग्राहकाला माहित नसतं. बरोबर. त्यांना एवढंच माहिती, बटन दाबल्यावर लाईट अगदी येते बरोबर मी आणि तेच म्हणणार बटन बंद होतो केल्यावर लाईट की लाईट जाते. जाते एवढंच बरोबर. माहित पण त्याच्या असतं. मागे किती हात काम करत असतात खूप आणि मोठं यंत्रणा काम किती मोठी असतं असते आणि बरोबर खूप धकाधकीचं जीवन आहे. बरोबर आहे आणि जेव्हा कधी लाईट जाते हो हो त्यात माझा कर्मचारी जरी घरी असला त्याला त्या इन्स्टंटला घरातून बाहेर निघावं लागतं. पडावंच लागतं त्या एरियातला जो कोणी जबाबदारी. माझं लाईनमन असेल, वायरमन बरोबर. असेल, इंजिनियर असेल, त्याला जाऊन तो फॉल्ट काढावाच लागतो. ही बरोबर. त्याची म्हणजे आद्य कर्तव्यच आहे. हो. त्याच्याशिवाय त्याला पर्याय पण नाही. नाही तो नाही कुठलंही कारण सांगू शकत नाही. अगदी जसं बरोबर बाकी ठिकाणी वेगवेगळे कारण सांगितले सांग. जातात तसं आम्हाला काही ऑप्शन इथं नाही. ऑप्शन आम्हाला नाही. करावंच लागतं. करावंच लागतं सर. आता तुम्ही एक जो महाडचा प्रसंग सांगितला दुर्दैवी किंवा आता भोरमधला सांगितला त्या निसर्ग वादळाचा, पण या सगळ्या कार्यकाळात एखादा हलका फुलका प्रसंग पण आला असेल, जसं आता तुम्ही म्हणला सामान्य माणूस म्हणून मला पण असंच वाटतं हो. की बटन दाबलं की माझ्या घरी वीज आली हो, पाहिजे, हो. मी वीज बिल भरतो हो, हो. म्हणल्यावर. तर ग्रामीण भागात तुम्ही जास्त काम केलं हो. की जिथं शिक्षणाचा काही प्रमाणात अभाव असतो किंवा आदिवासी भागात तुम्ही काम हो. केलं. तर जेव्हा तुम्ही याचे प्रतिनिधी म्हणून जात असाल तर हो. तेव्हा काहीतरी असे प्रसंग पण घडत असतील, काही अवघड प्रसंग घडत असेल, काही गमतीदार प्रसंग घडत असेल, तर त्यातला एखादा प्रसंग आठवतोय का? मला आठवतो 2005 साली मुंबईत महापूर आला होता. हो तुम्हाला हो आठवत असेल. हो तो म्हणजे खूपच दुर्दैवी प्रकार हो, होता, हो. प्रसंग होता. हो. पूर्ण मुंबई जलमय झाली होती. अगदी बरोबर पूर्ण पाण्याखाली होतं. बरोबर बराचसा मुंबईचा जो भाग आहे त्यावेळी रिलायन्स बघत होती हं, हं. आणि रिलायन्सकडून तो वीज पुरवठा सुरळीत होण्यासारखा नव्हता. बरं त्यावेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि ऊर्जा मंत्र्यांनी महावितरण कंपनीला आवाहन केलं की तुम्ही तुमच्या टीम पाठवा मुंबईत अच्छा आणि हा वीज पुरवठा सुरळीत करा. बरं मग तत्कालीन माझे चीफ इंजिनियर मी त्यावेळी नाशिकला कार्यरत होतो. बरं तर त्यावेळी त्यांनी भल्या सकाळी आम्हाला सर्वांना मेसेज दिला, सर्वांना एक इमर्जन्सी म्हणून सकाळी 9 वाजता ऑफिसला बोलवलं तिथे. बरोबर तर सर्व अधिकारी, हजर मी झाले. त्यावेळी उपकार्यकारी अभियंता होतो, अच्छा तर त्या लेवलचे सर्व अधिकारी तिथे आले होते हो आणि त्यांना आमच्या मुख्य अभियंता आणि अधीक्षक अभियंता होते, त्यांनी सांगितलं हो की या इमर्जन्सी आहे, तुम्हाला असं असं मुंबईला जायचं आहे. हं, हं.
आणि कुठलंही असं कार्य असलं त्यावेळी प्रत्येक जण हो म्हणतो, बरोबर. जायची तयारी असते आणि सगळ्यांनी 11 वाजता घरी जाऊन तुमचं काय बॅग-बिग घेऊन या आणि असं निघायचंय. म्हटल्यावर जे लोकं घरी गेलेत, हं. घरी गेल्यानंतर त्यांचे होम मिनिस्टर असतात. हो, त्यांनी काहीतरी विचारलंस कुठं तू कुठे चाललाय? चालले? कशाला बऱ्याच चाललाय? लोकांना अडचणी आल्या. हो, पण मला ती काही आली नाही. मी माझ्या क्या बात घरच्यांना है! सांगितलं, घरच्यांचा की सपोर्ट होता. असं-असं आणीबाणीचा प्रसंग आहे, मला जावं लागतंय आणि जे काही 4-5 अधिकाऱ्यांनी जातो म्हणून सांगितलं होतं, ते कोणीच आले नाही. मी एकटाच होतो. काय बोलता? हां. आणि त्या माझ्यासोबत मग माझे कनिष्ठ अभियंता हो, 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 तिघं-चौघं हो, होते आणि 30-40 माझे लाईन स्टाफचे कर्मचारी होते. हो. ह्या सगळ्यांना घेऊन घेऊन तुम्ही 2 ट्रक, 4 टेम्पो ट्रॅक्स, जीप्स वगैरे असं सगळं घेऊन मी मुंबईत गेलो. ह्या टीमचं मी नेतृत्व केलं आणि तिथला मोरोळ असेल, हो, साकीनाका असेल, हो. त्या परिसरात काम केलं. त्याच्यानंतर कल्याणला शहाडजवळ रेल्वे ट्रॅक वाहून गेला होता. तिथे आमचा एक बरं. शहाडला पाणी पुरवठा करणारी एक लाईन होती, ती हो. वाहून गेली होती. ते पोल इमर्जन्सी उभे करून आम्ही तिथला वीज पुरवठा सुरळीत केला होता. सगळीकडे दुर्गंधी होती, पूर्ण पाणी होतं. पहिल्या दुसऱ्या बापरे! मजल्यापर्यंत पाणी होतं. बापरे! ते पाणी ओसरल्यानंतर मग आम्ही हे सगळं काम केलं. तर हा एक अनुभव आहे, कायम लक्षात की राहणार आहे. बऱ्याचदा लोकं उत्साही असतात, पण अच्छा. पण जेव्हा संकट अडी-अडचणी प्रसंग येतो किंवा जेव्हा प्रसंग येतो त्यावेळी तेव्हा समोर मागे येत असतात. नाही. बरोबर. मी कधीच डगमगलो नाही. पहिल्यापासून मला असं काम करायची आवड आहे अच्छा. आणि मी चीफ आव्हान. इंजिनियर असेल, एसी असेल, कुठल्याही आता वरच्या पोस्टला जरी असलो, तरी माझ्या कर्मचाऱ्यांमध्ये जाऊन मी काम करतो क्या बात है! आणि त्यामुळे एक असं टीमवर्क तयार होतं आणि त्यांना बरोबर आहे. जेव्हा आपण आपल्यासारखा अधिकारी जातो, त्यांचा उत्साह अजून वाढतो हो. आणि एक चांगलं काम अजून हातून होतं. घडतं. मग आजपर्यंत असं कुठलाही प्रसंग आला नाही माझ्यावर. हं, म्हणजे हं. मला काम दिलं गेलं आणि ते अपूर्ण राहिलं. क्या बात हे है! सगळे आपत्कालीन जी कामं होते, हो. ती 100% कामं मी पूर्ण केली. पूर्ण केलेली क्या आहेत. बात आहे! म्हणून तुमच्यासारखे कार्यक्षम अधिकारी आहेत. आज तुमचा हा प्रवास आहे हो, आणि मी मगाशी म्हटलं तसं सुरुवातीला गप्पांच्या, की तुमच्या मनात ते होतं, की हो, आपल्याला काहीतरी करायचं आहे. ज्या परिस्थितीतनं तुम्ही आलात, हो. त्याची जाणीव तुम्हाला होती आणि म्हणून तुमचे पाय माझ्या ते हो, हो. मातीत आहेत आणि पुन्हा-पुन्हा ते तुम्हाला संधी मिळतीये, की त्या मातीची सेवा, त्या हो, हो. लोकांची सेवा करण्याची या निमित्तानं सगळा प्रसंग आला. यानंतर म्हणजे मला एक मगाशी प्रश्न आपण जाता-जाता राहिला तो म्हणजे तुम्ही परत तेच उदाहरण, की बटन दाबलं की वीज येते. पण वीज खरी येते कशी आणि ती ग्राहकापर्यंत पोहोचते कशी? हां. हा एक माझ्या लहानपणीपासूनचा प्रश्न आहे, हो. की तो येते कशी? म्हणजे ती वीज तयार होते कुठेतरी, ते मी पेपरमधल्या हो, बातम्यांमध्ये हो, वाचतो, हो. की कोळसा काहीतरी कमी जास्त होतो, हो, मग ते काहीतरी विजेचं होतं. हो. पण ती नक्की वीज तयार कशी होते आणि ती कशी ट्रान्सफर होत हं. एंड कस्टमरपर्यंत किंवा ग्राहकापर्यंत पोहोचते? वीज निर्मिती केंद्र जे आहे हो, म्हणजे पॉवर स्टेशन हो. तिथे वीज तयार होते. बरोबर. तर वीज प्रामुख्याने तयार होते पाण्यापासून, अच्छा. कोळशापासून, हो. हवेपासून असे त्याचे 2 वेगवेगळे प्रकार आहेत. रिसोर्सेस आहेत. बरोबर, तर कोळशापासून जी काही वीज तयार होते, बरोबर. ते आमचे पॉवर प्लांट जिथे कोळशाच्या खाणी आहेत त्याच्या हो, जवळपास असतात. हो, हो. तर तिथे ती वीज तयार होते. तिथे झालेली वीज तर त्या खाणीच्या तिथे तर काय उपयोगात म्हणजे येत फार नाही. येत नाही. तिला आपल्याला जिथे लोड असेल, बरं. आपला पूर्ण महाराष्ट्राचा विचार केला हां, तर कोराडी, खापरखेडा असं नागपूरच्या परिसरामध्ये बरोबर. मोठमोठे आपले वीज केंद्र आहेत. अच्छा. तिथून ती वीज तयार केली जाते आणि ट्रान्समिशन लाईनच्याद्वारे हां, ती मुंबईपर्यंत वाहून आणली जाते. तिथे बरं. आमचं लोड डिस्पॅच सेंटर आहे आणि ही पूर्णपणे महाराष्ट्रात सगळीकडे वितरित केली जाते. वितरित केली जाते. जसं मी कोराडी, खापरखेडा म्हटलं तसं वेगवेगळ्या ठिकाणी पॉवर स्टेशन आहेत. स्टेशन्स आहेत. समजा पाण्यापासूनचं वीज तयार करायचं हे म्हटलं तर आपल्याला कोयनातला. कोयनेला हो, मोठा एक प्रोजेक्ट आहे. हो. तिथून एक वीज येऊ येते. शकते. त्याच्यानंतर हे जुन्या काळची आपले हे संसाधन होते त्याच्यापासून वीज तयार व्हायची. बरोबर. आता असा एक हे आलेला आहे, की कोळशापासून वीज तयार होते त्याच्यामुळे प्रदूषण होतं. हो, हो. त्याच्यामुळे आपण आता विंड पॉवर, सोलर पॉवर याच्याकडे याचाही आता वापर करायला लागलेला आहे. वळतोय. बरोबर, तर बरोबर. ही वीज जी तयार होते एवढ्या मोठ्या हजारो किलोमीटर चा प्रवास करून लाईन्समधून, येते. टावर्समधून ती तयार होऊन आपल्या घरापर्यंत येताना वेगवेगळ्या त्याची व्होल्टेज लेवल बदलत असते हो, अगदी आणि एक बरोबर. घराशेजारी तुम्हाला आपल्या कॉमन भाषेत आपण डीपी म्हणतो हो, किंवा डीपी. ट्रान्सफॉर्मर. त्या ट्रान्सफॉर्मरमधून 440 व्होल्टची व्होल्टचा वीज झटका असतो जी तेवढा जी एकच. आहे ती आपल्या घरात येते. 3 फेज असेल तर आणि हो. सिंगल फेज असेल तर 230 व्होल्टचं एक येतं. आपण आपल्या घरात तो लाईन येतं. सप्लाय येत असतो. बरोबर आहे. तर ही याच्यामागे खूप हात राबतात हो, हो. आणि हे 2 तारा कुठेही एकमेकांना जर
चिकटल्या. चिकटल्या किंवा त्यांचा संपर्क आला तर तर फॉल्ट होऊन लाईन बंद पडते. अगदी बरोबर. म्हणजे मला माझ्या ते हजारो किलोमीटर हे जे काही फेज असतात हो, ते वेगवेगळ्या ठेवावे लागतात लागतात. आणि ते मेंटेन करावे लागतात. बापरे! ऊन वारा पाऊस यामध्ये वादळी वारा असेल काय असेल हे सगळं नेटवर्क आम्हाला बघावं लागतं. सुस्थितीत ठेवावं लागतं. बरोबर. म्हणजे त्या रेल्वेच्या 2 रुळांसारखं हो, आहे. ते तसंच जर आहे. 2 रूळ हो. जर भक्कम असतील तरच ती रेल्वे हो. शेवटपर्यंत चालणार आहे. पण ही वीज सर प्रवाही असते, ती साठवून ठेवता येते का त्याची निर्मिती? कारण डिमांड आणि सप्लाय हे जे हो, गणित हो. दरवेळेला आपण बोलतो आणि बऱ्याचदा तिथे कुठेतरी ब्रेक येतो. कारण ते कायम तुमची तारेवरची कसरत आहे. हो, कारण हो. खरंच तारेवर काम तुमचं हो, चालतं. हो. तर हे डिमांड आणि सप्लायचं गणित काय आहे किंवा ते कायम बदलतंय? हं. ही वीज साठवून ठेवता येत नाही. आता बरोबर. आमचा जो अभ्यास आहे, जेवढं महाराष्ट्राला किती वीज लागते. हो. समजा किती साधारणपणे हां, आकडेवारी काय असेल हां. त्याच्यातली कन्झम्पशनची म्हणजे? टोटल 30,000 मेगावॅटचं वीज पूर्ण महाराष्ट्राला लागते. असं बरं, एवढं एक हे आहे. बरं. आणि ती दिवसा जास्त लागते म्हणजे अगदी बरोबर. डिमांड सप्लाय जो आहे, बरोबर. त्याप्रमाणे आम्हाला ते जनरेशन ठेवावं लागतं. अच्छा. जेवढी वीज कारण ही साठवून ठेवता येत नाही. अगदी बरोबर. जेवढी वीज लागते तेवढीच ती तयार व्हायला पाहिजे. बरं. त्या हिशोबाने आणि साठवून ठेवण्याचे जे काही मार्ग आहेत बॅटरी वगैरे हो. हे फार अपुरे छोट्या आहेत. प्रमाणावर हां. अपुरे आहेत. त्याच्यावर बरोबर. खूप संशोधन होणं अजून बाकी अजून आहे. बाकी आहे. त्याच्यामुळे आपल्याला जेवढी वीज लागतेच तेवढीच ती तयार करावी लागते, नाहीतर ती बरोबर वेस्ट आहे. जाते असं. पण हे सर जेव्हा डिमांड इकडून येत असते किंवा कळत असते, बऱ्याचदा औद्योगिक क्षेत्राला सगळ्यात महत्त्वाचा हो. फटका बसतो आणि अर्थातच घरगुती ग्राहकांना. तेव्हा ही डिमांड तुमच्यापर्यंत कशी पोहोचते, की आता ही डिमांड जसं आता गणेशोत्सव येत आहेत किंवा पुढचे सणवार येणार आहेत, तेव्हा जनरल कन्झम्पशन पण वाढणार आहे. औद्योगिकचं जेवढं आहे हो. तेवढं तर राहणारच आहे. तर ते कसं तुम्ही मॅच करता किंवा त्याचं काय गणित असतं साधारणपणे? नाही आता आमचं रोजची आकडेवारी असते ना. हो. दर वर्षाचा मागच्या वर्षी, ह्या चा वर्षी डेटा चालू तो असतो. डाटा आमच्याकडे असतो. बरोबर. त्यानुसार इंडस्ट्रीजला किती वीज लागणार आहे, बरोबर. घरगुती ग्राहकांना किती लागणार आहे. सण आला तर बऱ्याचदा इंडस्ट्रीज बंद राहतात दिवाळीमध्ये. पण तर इकडे ते वाढतं. इकडचं घराचा लोड वाढतो. असं वाढतो. प्रत्येक सीझनमध्ये काही सीझनल असतात. बरोबर. उन्हाळ्यामध्ये एसीचा वापर जास्त होतो. हां, हां. हिवाळ्यामध्ये कमी असतो. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून करून ते आम्हाला सगळं हे सगळं नियोजन करावं लागतं. सो हा प्लॅनिंगचा खूप मोठा खूप भाग मोठा आहे, की जो भाग आहे. सतत आणि प्लॅनिंग करत हो. राहावं लागणार आहे. बरोबर आहे. सर आता तुम्ही पुणे परिमंडळाचं नेतृत्व एका अर्थाने करताय. तर हो. पुणे परिमंडळाचा प्रवास किंवा साधारणपणे त्याचे टप्पे आणि आता आपण कुठल्या टप्प्यावर आहोत आणि पुढचा साधारणपणे प्रवास कारण आपण पुन्हा एकदा म्हणतो शहरीकरण खूप झपाट्यानं हो, होतंय. या ज्या खेडेगावांचा तुम्ही उल्लेख केला तिथून खूप मोठ्या प्रमाणात लोकं रोजच्या रोज मोठ्या संख्येनं पुण्यात येत आहेत. हां. तर ही आकडा आणि साधारणपणे पुणे परिमंडळाची एकूण ताकद तर हो. याबद्दल काय सांगाल? पुणे परिमंडळात मी 1 डिसेंबर 2022ला जॉइन झालो. बरोबर. चीफ इंजिनियर म्हणून मी हो. कार्यभार स्वीकारला. आज बरोबर. पावणे 2 वर्ष झालेले आहेत. हो. पुणे परिमंडळात साधारणतः 38 लाख वीज ग्राहक आहेत. 38 लाख. 38 लाख. बरं. 24/7 मला यांना वीज पुरवठा करावा अगदी. लागतो. त्यासाठी माझ्याकडे 5,500 कर्मचारी कार्यरत आहेत. क्या बात है! पूर्ण माझ्या ह्या पुणे बरोबर. झोनमध्ये. तर याचा महिन्याचा जो काही रेव्हेन्यू आहे, हो, हो. 1900 कोटी रुपये आहे. दर महिन्याला मला ह्या 1900 38 कोटी लाख रुपये. ग्राहकांचं रीडिंग घ्यावं लागतं. हो. त्यांना वीज बिल द्यावं लागतं. बरोबर. त्यांच्याकडनं वीज बिल वसूल करावं लागतं बरोबर. आणि त्यांना अखंडित वीज पुरवठाही करावा लागतो. बरोबर. तसंच पुण्याचं नागरीकरण फार झपाट्यानं वाढतंय. अगदी बरोबर. तर हे नागरीकरण इतकं वाढतंय की आमचं पूर्वी मागच्या वर्षी मी महिन्याला 15,000 नवीन वीज कनेक्शन द्यायचं. बरं. आज ते मला 22,000च्या वर गेलेले आहेत. दर महिन्याला 22,000 कनेक्शन 22,000 नवीन कनेक्शन आपण देतोय. कनेक्शन देतो. याचा अर्थ 22,000 कुटुंब पुणे येत आहेत. शहरात राहायला येतात. हो. एवढा मोठा हा सगळा व्याप आहे. बापरे! हं. पण मग सर तुम्ही जी 5,000 कर्मचाऱ्यांची स्ट्रेंथ सांगितली आणि हा आकडा हो. तो म्हणजे त्यांच्यावर येणारं बर्डन, त्यांच्यावर येणारं प्रेशर ते कसं नाही आहे? करतो आता आम्हाला तुम्हाला जसं सांगितलंय ह्या गोष्टीची आम्हाला सवय आहे. सवय आहे. इमर्जन्सीमध्ये आमचं इफिशियन्सी अजून वाढते. बरोबर. हं. तर पण म्हणूनच पण तो आकडा आणि बऱ्याचदा असं होतं, की ही आकडेवारी म्हणून तर हवी होती किंवा तो रेव्हेन्यू हा माझ्या मते सगळ्यात महत्त्वाचा हो. त्यातला पार्ट आहे, की इतका मोठा रेव्हेन्यू आपण जनरेट करतोय. पण आता तंत्रज्ञानाची मदत या सगळ्यात होते का? पूर्वी वीज रीडिंग हा एक वेगळा प्रकार होता, हो, हो. जो आता त्या फोटोच्या माध्यमातून त्या हो, बिलावर हो. तर यातलं सोयी किंवा सुटसुटीतपणा कसा आला काही मागच्या वर्षात? आता बरेचदा याच्यात पूर्वी जे काही रीडिंग घ्यायचं, हो. प्रत्येक घरी जाऊन रीडिंग घ्यावं हो, लागत हो. होतं. आता आपल्याला याच्यात नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे. ऑटोमॅटिक मीटर रीडिंग म्हणून एक बरोबर. टेक्नॉलॉजी होय. आहे. तर आपल्याला हे जे काही स्मार्ट मीटर्स आहेत, हो, आता हे बसवलंय. बसवून
आम्हाला आमच्या ऑफिसमध्ये तुमच्या घरचं रीडिंग कळू शकतं. ही अच्छा, टेक्नॉलॉजी ही आलेली आहे. टेक्नॉलॉजी आहे. ही पण आपण लवकरच ती त्या पद्धतीने पुढे करणार जाणार आहे आहोत. आता. अच्छा. सध्या आम्ही हे ऑफिसेससाठी हं, हं. त्याच्यानंतर जे काही आमचे फीडर्स आहेत, डिस्ट्रिब्युशन ट्रान्सफॉर्मर आहेत, बरोबर. यांना हे मीटर बसवायचं काम सध्या चालू आहे. अच्छा. आणि याच्यातून जे काही इंडस्ट्रीज आहेत, ह्या सगळ्या इंडस्ट्रीजला ऑलरेडी हे मीटर बसवलेले आहेत. बरं, आमच्या ह्या इंडस्ट्रियल कन्झ्युमरच्या इथे मला रीडिंग घ्यायला जावं लागत नाही. बरं. पुणे जिल्ह्याचा जो काही मी 1900 कोटी रेव्हेन्यू सांगितला, हो, हो. त्यापैकी साधारणतः 5,500 औद्योगिक ग्राहक आहेत. हो, हो. त्यांचा रेव्हेन्यू 1,000 कोटी आहे. अच्छा. हां, त्या 1,000 कोटी ग्राहकांना मला त्यांच्याकडे जाऊन रीडिंग घ्यायची गरज नाही. गरज मला नाही ह्या पडत. ऑटोमॅटिक मीटर रीडिंगच्या माध्यमातून हो, हे हो. रीडिंग मला मिळतात. बरोबर. आणि ते सगळ्यांचं रेव्हेन्यू आम्हाला जो काही आहे तो ऑनलाईनच सगळा रेव्हेन्यू मिळत मिळत असतो. राहतो. पुणे शहरामध्ये हे जे काही तुम्हाला 38 लाख ग्राहक सांगितले, हो. हे ऑनलाईन पैसे भरण्याचं जे काही प्रमाण आहे हो, पुणे हो. शहराचं, हो, हो. पूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त आहे. अच्छा. 80% वर जे ग्राहक आहेत ते हे ऑनलाईन. ऑनलाईन पेमेंट करतात. बरोबर. त्याच्यामुळे पुण्यात वसुलीचं प्रमाण पण पूर्ण जास्त आहे. महाराष्ट्राचं 8-8.5 कोटी जे उत्पन्न आहेत, अच्छा. त्यापैकी जवळपास 2,000 कोटी 1900 ते 2,000 कोटी हे फक्त एकटं पुणे झोन देत पुण्याचंच असतं. करतंय. बरोबर. म्हणजे ते म्हणून पुणे परिमंडळ हे राज्यात सगळ्यात मोठं आहे मोठा आहे आणि आणि तुमच्यावर जबाबदारी सगळ्यात जास्त जबाबदारी आहे. मोठी आहे. तर याच्यानंतर आणखीन एका महत्त्वाच्या टप्प्याकडे आता वळणार आहे. मगाशी तुम्ही जसं सांगितलं त्याप्रमाणे अपारंपरिक ऊर्जा स्रोतांकडे हो. आता आपण वळूया. असं म्हटलं जातं की सूर्याला आपण सूर्य देवता म्हणतो. हो, बऱ्याचदा आपण सगळ्या देवांकडे काहीतरी मागणं मागत असतो की हो. आम्हाला हे दे वगैरे. हो. आणि अशी एक देवता जी आपल्याला भरभरून देते पण हो. आपली ओंजळ छोटी पडते. हो, हो. तर या सोलर एनर्जीबद्दल किंवा सूर्यप्रकाशातनं मिळणाऱ्या एनर्जीबद्दल आणि त्याच्या विजेबद्दल या सगळ्याबद्दल काय सांगाल? तर सूर्य देवता आहे, हो. ती जे काही अभ्यास ह्या क्षेत्रात झाला, बरोबर. म्हणजे सूर्यापासून जो प्रकाश मिळतो, ऊर्जा मिळते, बरोबर. तर महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये हं, हं. जे काही वर्षाचे 365 दिवस आहेत, हो. त्यापैकी साधारणतः 300 दिवस चांगला सूर्यप्रकाश असतो आपल्याला मिळतो. आणि त्याच्यापासून वीज निर्मिती होऊ शकते, हो. असा एक अभ्यास केला गेला. आणि बरोबर. त्या अनुषंगाने रूफटॉप सोलर योजना, हो. म्हणजे आपल्या छतावरती सोलर पॅनल बसून बरोबर. त्याच्यापासून वीज तयार करून ती आपण घरात वापरू शकतो, हं, अशी हं. एक योजना आली. हं. त्यात केंद्र सरकारने तिला छानसं नाव दिलंय, सूर्यघर योजना. हो, सूर्यघर हां, योजना. तर त्या सूर्यघर योजनेमध्ये आपण जे काही ग्राहक आहेत, वीज ग्राहक, बरोबर. यांना एक ऑनलाईन पोर्टल उपलब्ध करून दिलेलं आहे. बरं. आणि ह्या सूर्यघर योजनेमध्ये त्यांनी सहभागी व्हावं हं, हं. असं आव्हान सगळ्यांना त्याच्यातनं आवाहन केलं. केलेलं तर आहे. त्या पोर्टलबद्दल सांगाल काय नाव आहे किंवा कशावर जायचंय आपण रजिस्टर करायचं? MSCDCLचं आमचं सूर्यघरच्याच नावाने एक हे आहे, अच्छा. पोर्टल आहे. बरं. www.mahadiscom.in ही महावितरणची वेबसाईट आहे. बरं. त्याच्यावरती हे एक पोर्टल आहे अच्छा. आणि त्याच्यावर आपण जाऊन हां. तुम्हाला ऑनलाईन तुम्ही अर्ज करू शकता. त्याच्यात तुम्ही तुमचा जी काही एजन्सी आहे ती निवडू शकता. बरं. शासनाने याच्यासाठी 1 किलोवॅटसाठी ₹30,000 सबसिडी जाहीर केली आहे. बरं. 2 किलोवॅटसाठी 60,000 आणि 3 किलोवॅटसाठी 78,000 एवढी सबसिडी दिलेली आहे. अच्छा. साधारणतः 1 किलोवॅट तुम्हाला जर सोलर बसवायचा असेल तुमच्या घरी, हो. तर त्याला साधारणतः 40,000 ते 50,000 खर्च येतो बरोबर. आणि त्यातले 30,000 शासन देणार आहे. वरचे 20,000 वरचे आपल्याला 20,000 आपल्याला भरावे बरोबर. लागतात. तर ही 1 किलोवॅट जर आपण सोलर बसवलं तर बरोबर. महिन्याला ती साधारणतः 100 युनिट वीज त्याच्यात तयार तयार होऊ होते. शकते. बरं. आणि मग सर नंतर 100 ते 120 युनिट. अच्छा 100 ते 120 3 युनिट तयार होते. किलोवॅटसाठी 360 युनिटची वीज निर्मिती होऊ शकते. बरं. आणि तुम्ही जर तेवढी नाही वापरली हो. तर जेवढी उरलेली असेल ना, तेवढी महावितरण विकत घेते ग्राहकाकडनं. अच्छा. आणि त्याचे जे काही आत्ताचा रेट साधारणतः ₹3 आहे. बरं. ₹3 समजा तुमची 100 युनिट वीज उरली असेल, उरली असेल. त्याचे तर ₹300 आम्ही तुमच्या बिलामध्ये ॲडजस्ट करतो. अच्छा. हे ॲन्युअली केलं जातं, वार्षिक याच्यात. बरं. बरं. दर महिन्याचा हिशोब ठेवला जातो. ओके. याच्यासाठी जी काही यंत्रणा आहे त्यासाठी आम्ही मीटर वगैरे सुद्धा महावितरणतर्फेच बसवलेले. नेट मीटर प्रोव्हाइड केलं जातं. बरं. खूप पण चांगली योजना आहे. याचा सर तुम्ही योजना फारच छान आहे. म्हणून मला त्याच्यात थोडं खोलात शिरायचं आहे. कारण की हजारो ग्राहक एका माध्यमातून हो. लोकमान्य सोसायटीच्या माध्यमातून आज आपण बोलतोय. तर तेही बघतायत. या योजनेत कोण-कोण सहभागी होऊ शकतं? म्हणजे ज्यांचं स्वतःचं घर आहे, बंगलेत किंवा हाऊसिंग सोसायटी असे कोण-कोण याच्यात सहभागी होऊ याच्यात शकतात? घरगुती ग्राहक जे आहेत
बरोबर. त्यांचं घर असो, तुम्ही सोसायटीतले असो, बरं. कुठलेही असं हे सहभागी होऊ शकतात. बरोबर. त्याच्यानंतर हाऊसिंग सोसायटीचं जे काही कॉमन कनेक्शन असेल, बरोबर. त्याच्यात तुमचं स्ट्रीट लाईट असेल, हो. तुमचं स्टेअरिंग केसची जे लाइटिंग आहे हो. स्टेअरकेसची ती ती येऊ येऊ शकते. शकते. वॉटर पंप येऊ शकतो. लिफ्ट येऊ शकते. लिफ्ट येतं. नंतर तुम्ही जर सोसायटीमध्ये एखादं कॉमन चार्जिंग इलेक्ट्रिक हो, व्हेइकल हल्ली ते चार्जिंग फार स्टेशन असेल, चालतं. बरोबर. ते सुद्धा तुम्ही करू शकता. अच्छा. यासाठी 500 किलोवॅट पर्यंतचं कनेक्शन सोसायटीला आम्ही मिळतं? सोसायटीला म्हणजे ते एक लिमिट ठेवलेलं आहे. बरोबर. ₹18,000 ही सबसिडी त्याला पण देतोय. बापरे! तर बरं. ही जर यांनी घेतली घेतली. सोसायटीने हो. आणि सर्वच पैसे समजा 18,000 भरून किंवा 30,000 पर किलोवॅट आम्ही देऊनही वरचा खर्च जर ग्राहक करू शकत नसेल, हं, तर हं. मी लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीला आवाहन करेल की ग्राहकांसाठी तुम्ही याच्यासाठी कर्ज दिलं पाहिजे आणि ते जर सबसिडाइज रेटमध्ये दिलं, बरोबर तर आहे. एक ग्राहकांसाठी पण एक ती चांगली संधी राहील. नक्कीच, हां, नक्कीच. नक्कीच माझ्या मते विचार करा. लोकमान्य सोसायटीच्या माध्यमातून हे एक आव्हान सरांनी आता केलेलं आहे आणि लोकमान्य सोसायटी सर खरंच शिक्षणासाठी असेल, आरोग्यासाठी असेल, अशा अनेक योजना हो. शेतकऱ्यांसाठी अशा अनेक योजना त्यांच्या ऑलरेडी आहेत आणि ही एक नवीन योजनेची भर पडेल, ज्याच्यामुळे सोसायटीला त्यांच्या सभासदांना सेवा देणं अधिक सोयीस्कर ठरेल. तुम्ही आता सांगितलं त्याप्रमाणे एका कुटुंबाचं ॲव्हरेज कन्झम्पशन इलेक्ट्रिसिटीचं किती असतं? या माध्यमातून आपण किती वीज निर्मिती होते सोलरच्या माध्यमातून? याचं काही एक गणित किंवा आकडेवारी साधारण? साधारणतः आता जसं म्हटलं की 3 किलोवॅटचं जे काही कनेक्शन आहे, ते बरोबर. आपल्या एक छोट्याशा चौकोनी कुटुंबासाठी पुरेसं आहे. पुरेसं आहे. 3 त्याच्यात किलोवॅट. तुमचं गिझर येऊ शकतं, सर्व काही गोष्टी बरोबर. येऊ घरच्या शकतं आणि 3 किलोवॅटचं जे काही युनिट्स आहेत, बरोबर. 360 युनिट वीज निर्मिती होते. हं, हं, हं. आणि चुकून समजा तुमचा वापर झाला नाही, तुम्ही बाहेरगावी गेलात किंवा काय झालात, ते वीज निर्मिती तर थांबत नाही, ती थांबत चालूच नाही. असते. चालूच राहणार ती आहे. आमच्या नेटमध्ये येत राहते. अच्छा. तर आणि जी काही आमच्याकडे येईल, हं, हं. त्याची आम्ही ॲव्हरेज तुम्हाला ₹3 प्रमाणे परत देणारही आहोत. अकाउंट फॉर ते तुमच्या अकाउंटमध्ये हे करणारच क्रेडिट आहोत. होत राहते. क्रेडिट होत राहते. बरोबर. तर आणि हे जे काही सूर्यघर योजना असेल किंवा सोलर पॅनल आपण बसवतो, हो, हो. त्याच्यापासून जी वीज निर्मिती आहे, हं, ती हं. साधारणतः 25 वर्ष चालू राहणार आहे. अच्छा. हां, म्हणजे तुम्ही बरं. आज बसवलं, हं. तर 25 वर्ष तुम्हाला त्याच्यापासून फायदा मिळणार आहे. फायदा मिळत तर राहणार आहे. त्यांचे ते सोलर पॅनलची गॅरंटी तेवढ्या वर्षाची आहे. अच्छा. तर खूप महत्त्वाची आणि चांगली योजना आहे. अगदी बरोबर. सर्व ग्राहकांनी याचा फायदा घेतला फायदा पाहिजे. घेतला. घरगुती ग्राहक असतील, बरोबर. त्याच्यानंतर सोसायटीज असतील, हो, या हो. सर्वांनी याचा फायदा याचा घ्यावा. फायदा घेतला आणि पाहिजे. ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांसाठी हां, याचा ते विचारणार म्हणजे होतो मी. घरांसाठी जास्त फायदा होतो. कारण त्यांना छत अवेलेबल आहे. अगदी बरोबर. शहरामध्ये छत म्हणजे फ्लॅटेड बिल्डिंग असल्यामुळे बरोबर. फार कमी बंगले असतील किंवा सिंगल बरोबर. स्टोरी घरं असतील, हो, जिथे हो. आपण हे छत उपलब्ध असेल असं हो. आहे. माझ्या ते सोसायट्यांमध्ये सर मी परवाच एका ठिकाणी असं बघितलं, की जिथं ओपन पार्किंग केलं जातं बऱ्याचदा कव्हर्ड हो. पार्किंगसोबत. तर तिथं सुद्धा अशा प्रकारचे येस, सोलर करू पॅनल शकतो बसवून आपण. त्या जागेचं युटिलायझेशन. हो, करता येईल. अच्छा. आणि ग्रामीण भागासाठी शेतकऱ्यांसाठी वेगळी काही योजना आहे यापेक्षा हो, किंवा आहे ना. त्यांच्यासाठी सवलतीचे दर किंवा शेतीसाठी असं काही? आता काय होतं, जो काही आमचा ॲव्हरेज कॉस्ट ऑफ सप्लाय जी आहे, बरोबर. ₹7-7.5 पडते. महावितरण अच्छा. कंपनी स्वतः वीज तयार करत नाही. हो, ती निर्मिती कंपनीकडनं आम्ही ती घ्यावी लागते. आम्हाला विकत घ्यावी लागते. अगदी बरोबर. आणि तिचा ॲव्हरेज कॉस्ट ऑफ सप्लाय ग्राहकाच्या दारात वीज पुरवण्यासाठी मला ₹7.5 ते ₹8 मोजावे लागतात. मोजावे लागतात. आणि आपण ह्या समाजाचा एक घटक आहे. बरोबर. शेतकरी अन्नदाता आहे. अगदी त्या बरोबर. दृष्टीने शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात वीज पुरवठा केला पाहिजे. बरोबर. हे महाराष्ट्र शासनाचं आणि महावितरणचं धोरण आहे. हो. याला सर्वांची संमती आहे आणि ह्या गोष्टीमुळे आपण साधारणतः ₹1.5 युनिटने शेतकऱ्यांना वीज पुरवठा करतो. अच्छा. बरं. हां. आणि जो काही हा जो अधिकचा भार आहे, हो. कमर्शियल, इंडस्ट्रियल इतर ग्राहकांवरती आपण बरोबर. तो लोड करतो. अच्छा. तर हे सगळं करत असताना इंडस्ट्रीचे पण रेट वाढायला लागले. बरोबर. ह्या दृष्टीने मग महावितरणने एक वेगळी महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली. बरं. ही भारतात पहिल्यांदाच महाराष्ट्रात सुरू झालेली आहे. बरं. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना क्रमांक 2. अच्छा. हिच्यामध्ये आपण काय करतोय, प्रत्येक गावामध्ये जी सरकारी जमीन आहे, बरोबर. जिथे सरकारी असेल तिथे सरकारी, जिथे खाजगी असेल तर खाजगी, हं, ती हं. जमीन, सरकारी जमीन, गायरान जमीन आम्ही अधिग्रहित केली अच्छा. आणि तिथे छोटे-छोटे सोलर प्रोजेक्ट बसवतोय. बरं. आता समजा एखाद्या गावाचा जे काही लोड असेल 5 MVA 10 MVA एवढा लोड असतो सबस्टेशनचा. बरं. तर 1 मेगावॅट जर वीज तयार करायची हो, हो. असेल तर साधारणतः 4 एकर जमीन लागते. तर त्या गावामध्ये आम्ही त्या गायरान जमीन जी आहे
तुम्हाला खेड्यात प्रत्येक माहिती ठिकाणी आहे. पूर्वी गायी चरण्यासाठी हो, अशा जी जागा जमीन असायच्या. वेगळी राखीव हां, असायची. तर त्या राखीव जागेत ते आम्ही शासनाला विनंती करून ती ती आमच्या जागा ताब्यात करायची. घेतली बरोबर. आणि तिथं हा जो काही प्रकल्प आहे. MSKVY मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना जी आहे, अच्छा. तर याचे जवळपास पुणे जिल्ह्यामध्ये अ, 58 सबस्टेशन आहे माझ्याकडे. बरं. जिथे 600 मेगावॅट वीज आपल्याला लागणार होती. बरोबर तर आहे. त्याच्यापैकी 60 मेगावॅटसाठी अ, स स जवळपास 600 एकर जमीन मी अधिग्रहित केलेली आहे बापरे! आणि तिथे यांचे कार्यादेश पण दिले गेले आहेत. अच्छा. साधारण वर्षभरामध्ये हां. तिथे ही सूर्यापासूनची वीज निर्मिती होईल हं. आणि शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळेल अच्छा. आणि जी आता हिचा दर काय असणार आहे? बरोबर. ₹3. हो. आम्ही किती रुपयाने खरेदी करतो? 7, 7.5. ₹7 ने. तर शासनाचा आणि पर्यायाने महावितरणचा आणि आपल्या सर्व ग्राहकांचा हां, हा हां. फायदा होणार आहे. बरोबर आहे. कारण ही महावितरण ही कंपनी सरकारी कंपनी आहे. अगदी बरोबर. तिचा फायदा शेवटी ग्राहकांनाच मिळतो. तोटा ग्राहकांना झाला तर वीज दर वाढून ते ग्राहकांकडूनच वसूल वसूल केले केला जातात. जातो. अगदी बरोबर. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना बऱ्याचदा आता बघा पुणे जिल्ह्यामध्ये बरोबर. जुन्नर वगैरे त्या हो, भागामध्ये हो. बिबटे निघतात आणि हो. आम्ही आता सध्या वीज जी काही पुरवतोय शेतकऱ्यांना 4 दिवस दिवसा आणि 3 दिवस रात्री असा अल्टरनेट चालतं. सप्लाय दिला बरं, जातो बरं. आणि रात्री बेरात्री शेतकऱ्यांना पाणी द्यावं लागतं पिकाला. हो, त्यासाठी पिकांना. त्याला जावं लागतं बरोबर आणि आहे. कायम भीती असते. हो. साप चावेल का किंवा बिबट्याचा बरोबर. हल्ला होईल का? ह्या सगळ्या गोष्टींमुळे तो भीतीपोटी ह्या सगळ्या गोष्टी करत असतो, पण नाईलाजाने त्याला कराव्या लागतात. अगदी बरोबर. त्याच्यामुळे त्यांना शाश्वत आणि दिवसा वीज पुरवठा व्हावा ह्या उद्देशाने संकल्पनेने आम्ही ही योजना आणलेली आहे. बरोबर. महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हो. याच्यात खूप मोठा पुढाकार घेतलेला आहे. अगदी बरोबर. त्या मध्ये आणि आम्ही ते सक्सेस केलेलं आहे. ऑलरेडी महाराष्ट्रात एक प्रोजेक्ट हा चालू झालेला आहे. चालू झालं. हा महाराष्ट्रातला पहिलाच आहे सर? हां, प्रोजेक्ट पूर्ण जो आपण महाराष्ट्रात पूर्वी एक योजना आली होती. राळेगण शिंदेला आपल्याला ऑलरेडी ही एक झालेलं मागच्या सरकारच्या काळात ती एक केली होती. आता ही आता ही सुधारित योजना आहे अच्छा. आणि 7,000 मेगावॅट आम्ही पहिल्या फेजमध्ये हे क्या बात करतोय आहे. बरोबर आहे. आणि आता तर काल परवाच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरलंय, की जे काही 100% शेतकऱ्यांचा वीज पुरवठा आहे, हो. हा सोलरवर आला पाहिजे क्या आणि बात त्या आहे. दृष्टीने सर्व कार्यादेश निघतायत बरोबर आहे. आणि वर्षभराच्या काम काळात चालू आहे. आपल्याला याचे रिझल्ट दिसतील. ऑलरेडी एक प्रोजेक्ट चालू झाला आहे महाराष्ट्रात आणि नक्कीच. महाराष्ट्राची ही योजना भारतातल्या इतर राज्यांनी पण स्वीकारली आहे. अच्छा. तोपर्यंत ती नव्हती नव्हती, बाहेरच्या नव्हती. राज्यांमध्ये. हां. बरं. आणि भारतात काय जगामध्ये अशा पद्धतीची योजना नव्हती. काय बोलता? येस. सो महाराष्ट्र एक रोल मॉडेल अशा हो, अँगलने आहे. ठरेल, की ही योजना या राज्यासोबत बाहेरच्या राज्यांमध्ये बाहेरच्या स्वीकारली राज्यात जाईल, आणि बाहेरच्या जगात जाईल. देशांमध्ये. जगात क्या एवढा बात मोठं आहे. सोलर डिस्ट्रिब्युटेड प्रोजेक्ट कुठेच नाहीये. वाह, वाह, वाह! डिस्ट्रिब्युटेड जनरेशन जे आम्ही केलंय, हो. खूप चांगल्या पद्धतीने हे केलेलं आहे. बरोबर. हा एक म्हणजे इलेक्ट्रिक सप्लायचा प्रकार आहे. बरोबर. नंतर आम्ही कुसुम योजना आहे, बरं. ज्यात सोलर पंप अच्छा. शेतकऱ्यांना सोलर पंप पण त्याच्या शेतात तिथे बसवता येईल. बरं. 3-3.5 लाख रुपये पंपाची किंमत आहे. हो. तो पंप आम्ही शेतकऱ्याला साधारणतः 30,000 रुपयामध्ये तो देत असतो. बापरे! बरं. 90% जवळपास सबसिडी आहे सबसिडी मिळते त्याला. आणि प्रत्येक शेतकऱ्याला आता 1 लाख पंपाचं उद्दिष्ट आम्हाला दिलेलं आहे पंप हे बसवायचं. फक्त पुणे नाही, परिमंडळापुरतं सर्व पण. पूर्ण महाराष्ट्रासाठी आहे ही महाराष्ट्रासाठी. योजना? बरं. ही अच्छा. योजना पूर्ण महाराष्ट्रासाठी आहे बरं, बरं. आणि एकदा की शेतकऱ्यांचा फायदा असा आहे, हो. की तुम्ही 30,000 रुपये भरणार, तुम्हाला पंप मिळणार, हो. पण त्याला बिल नसणार. इथून पुढे सोलरवरती आहे. सोलरवरती चालणार. हां. क्या बात आहे. कायमस्वरूपी तो सो- एक फायदा आहे आणि माझंही महावितरणचं वीज बिल वसुलीचं जे काय उद्दिष्ट आहे एका प्रकारे कमी होईल अजून. तेवढं त्रास त्रास कमी कमी होतो होईल. अगदी बरोबर. आणि शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळेल. बरोबर. जी आता अल्टरनेट आवर्तन चालू आहे हो, दिवसा हो, आणि हो. रात्रीचं, तर तो शेतकरी स्वावलंबी एका Yes. अर्थाने अशी होईल, की तोच वीज जनरेट करेल हो, हो, हो. आणि त्याचा तो शेतीला आपल्या हो. सोयीप्रमाणे पाणी देऊ शकेल. आणि सध्या तरी शेतकऱ्यांना म्हणजे महावितरण आणि महाराष्ट्र शासनाने वीज बिल माफ केलेले आहेत. हो, त्याचं. आता वीज बिल माफी आहे. पण तर ही त्याचा उद्देश हाच आहे, की हे सोलरवर गेल्यानं आम्हाला जे काही त्याचं कॉस्ट आहे पर युनिट ती खूप कमी होणार आहे. बरोबर जे आहे. आज सरकार सबसिडी देतं त्या रकमेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत. होणार आहेत. हां. आणि ओव्हरऑल
महावितरणचे जे काही रेट्स आहेत, बरोबर आहे. बाकी कमर्शियल, इंडस्ट्रियल, हं, हं. रेसिडेन्शियल यांचे रेट्स पण कमी होतील अच्छा. ह्या सर्व या योजनेमुळे. ही सांडपाणी योजना सर कधीपासून कार्यान्वित होण्याची शक्यता किंवा आहे? ऑलरेडी कार्यान्वित अच्छा, झालेली आहे. झालेली आहे आणि सुरू झालेली आहे कार्यादेश त्याच्यात. दिलेले आहेत आणि काम पूर्ण सुरू झालेलं महाराष्ट्रात आहे. सुरू झालेले आहे. बरं, बरं, बरं. म्हणजे एवढ्या वर्षभरात तुम्हाला याचे रिझल्ट रिझल्ट मिळतील. दिसायला लागतील. हां. बरोबर. दर महिन्याला कुठला ना कुठला प्रोजेक्ट चालू होणार आहे चालू आणि आहे. त्याच्यातून आपल्याला रिझल्ट मिळतील. क्या बात आहे. हां. सर तुमच्यावर अनेक जबाबदाऱ्या जाता जाता आणखीन एक प्रश्न असा माझ्या सहज डोक्यात आला. एक सामान्य ग्राहक म्हणून बऱ्याचदा वीज चोरी किंवा वीज गळती किंवा अवैधरित्या काहीतरी चालू असतं. तर हे प्रकार रोखण्यासाठी तुमची हे सगळं सैन्य पूर्ण कसं काम करतंय आणि त्याबद्दल काय सांगाल? मला अभिमानाने सांगावंसं वाटतं, की महावितरणमध्ये पुणे परिमंडळाचा जो लॉस आहे, वितरण हानी, हां. डिस्ट्रिब्युशन लॉस हा 8% आहे. बरं. ओव्हरऑल सगळ्यात. महाराष्ट्राचा लॉस 14% आहे किंवा बापरे! म्हणजे बऱ्याच आपण ठिकाणी निम्म्या वीज वेळेवर आहे. चोऱ्या ह्या डिस्ट्रिब्युशन लॉसेस आमचे खूप मोठ्या प्रमाणावर असतात. बरोबर. तर पुणे जिल्ह्यामध्ये हा लॉस 8% पेक्षाही कमी कमी आहे. आहे. क्या बात आहे. आता बऱ्याच ग्राहकांनी अ, वीज बिल थकवल्यामुळे त्यांचे वीज कनेक्शन मध्यंतरी अगदी बरोबर. कापण्यात आले होते. हो. त्यासाठी पण एक महावितरणने अभय योजना आणलेली आहे. अभय योजना. अभय बरं. योजना. ह्या अभय योजनेमध्ये काय आहे, की आपण 31 मार्च 2024 पर्यंत जे वीज ग्राहक पैसे न भरल्यामुळे त्यांचा वीज पुरवठा कायमस्वरूपी खंडित केलेला आहे. बरोबर. असे घरगुती, औद्योगिक, व्यापारी या अच्छा. सर्व ग्राहकांसाठीची एस-टी आणि एल-टी ग्राहकांसाठीची ही बरं. योजना आहे. त्या योजनेमध्ये तुम्हाला त्या थकबाकीवरचं दंड व्याज जे आहे, हे 100% माफ करणार आहे अच्छा. आणि जी मूळ रक्कम आहे रक्कम तुमची आहे. थकबाकीची, हो. त्या रकमेची 30% रक्कम तुम्हाला आत्ता भरायची आहे हां. आणि उरलेली जी 70% रक्कम आहे, तिचे 6 समान हप्ते तुम्हाला करून दिले जाणार आणि अच्छा. त्याच्यावर पण दंड व्याज लागणार नाही वाह! आणि तुम्हाला इमिजिएट त्या ठिकाणी नवीन कनेक्शन घेता येणार आहे. अच्छा. यासाठी मी माझी पूर्ण यंत्रणा कामाला लावलेली आहे. बरं. त्या ग्राहकांपर्यंत संपर्क साधतोय. अच्छा. त्यांचं ते इन्स्टॉलेशन जे आहे, जे हो, हो, ते हो. ते तपासणी केली जाते आणि त्यांना ही योजना समजून आम्ही सांगतोय आणि त्यांना ह्या योजनेत आम्ही सहभागी सहभागी करून करून घेण्याचा प्रयत्न प्रयत्न करून करतोय. घेतो. पुण्यात बरं. साधारणतः ह्या माध्यमातून आमचे जवळपास 400 कोटी रुपये याच्यात अडकलेले आहेत. ते बरं. वसुलीचे आमचे प्रयत्न आता प्रयत्न सुरू चालू आहेत. झालेले आहेत. क्या बात आहे. माझ्या ते खऱ्या अर्थानं अभय योजना आहे, की ज्याच्यात मॅक्सिमम हो. किंवा जास्तीत जास्त ग्राहकांनी सहभागी झालं पाहिजे आणि आपल्या येस. सर्व अधिकाऱ्यांना आणि सगळ्यांनाच त्याच्यातनं मदत हो. होईल. एक अगदी शेवटच्या प्रश्नाकडे आता वळतोय. ते म्हणजे तुम्ही तुमचा स्वतःचा अभ्यास आहे, तुमचे इतक्या वर्षाचा अनुभव आहे. तर असं एखादा ड्रीम प्रोजेक्ट आपण ज्याला म्हणू, की अरे ही एक यंत्रणा माझ्या महाराष्ट्रासाठी, माझ्या शेतकऱ्यांसाठी, माझ्या ग्राहकांना जर कधी मिळाली भविष्यात किंवा हो. याच्या माध्यमातून मी वीज निर्मिती किंवा हे आता जसं आपण सोलरबद्दल बोललो, तर अशा अनेक अपारंपरिक ऊर्जा स्रोत आहेत जे आपण ऑलरेडी वापरतो आणि वापरू. तर असं काही तुम्हाला वाटतं का, की अरे हे भविष्यात केलं पाहिजे किंवा हे भविष्य आहे? तसंच सोलर हेच आजचं भविष्य आहे भविष्य आणि आहे. आमचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. आम्ही ऑलरेडी त्याच्यामध्ये आलेलो आहे हो. आणि तो आम्ही 100% सक्सेसफुल करणार आहेत. वाह! अजून भविष्यात हायड्रोजन टेक्नॉलॉजी आहे, हां, ती तेच येऊ विचारायचं शकते. होतं मला. तुमची न्यूक्लिअर एनर्जी आहे. पण त्याचाही वापर होऊ बऱ्याचदा शकतो. काही गोष्टींपासून फायदे पण असतात, तोटे पण असतात. अगदी बरोबर. त्याच्यामुळे 2 मतप्रवाह असतात, या बरोबर. इकडे जावं की न हो, हो. जावं. तसं विचार केला तर ही जी काही ग्रीन एनर्जी आहे बरोबर. सोलरची, हो. हिच्यापासून कोणालाही काही धोका नाही. धोका नाही. त्याच्या आणि मी जसं थोड्या वेळ म्हटलं, की 365 दिवसापैकी 300 दिवस जर आपल्याला मिळतीये. सूर्यप्रकाश मिळतो, तर आपण त्या वापरला एनर्जीकडे पाहिजे. जास्तीत जास्त बरोबर आहे. वळलं पाहिजे बरोबर. आणि त्या दृष्टीनेच आमचे प्रयत्न आहेत. अगदी. आणि सर तुम्ही मगाशी ज्या वेबसाईटचा उल्लेख केला त्यासोबत काही महत्त्वाचे हेल्पलाईन नंबर्स जर तुम्ही आमच्या सगळ्या दर्शकांना सांगू शकल्या, की याच्यावर तक्रार करा, असे काही महत्त्वाचे हेल्पलाईन नंबर्स आहेत का? किंवा असा प्रसंग दिसला बऱ्याचदा काहीतरी असा प्रसंग दिसतो आपल्याला आणि कुणाला कळवायचं हे माहीत नसतं. हां. तर अशा वेळेला कुठल्या काही हेल्पलाईनचे काही महत्त्वाचे नंबर्स तुम्ही सांगू शकाल का? बऱ्याचदा म्हणजे काही अपघात होतात अगदी किंवा बरोबर. एखादा तार तुटून खाली हो, पडलेला हो, असतो, हो. त्याच्यात करंट आहे की नाही कोणाला माहीत माहीत नसतं नसतं. बरोबर. किंवा अनावधानाने काही कोणाचा हात लागू शकतो हो. असं आणि आमची यंत्रणा सर्व उघड्यावरती आहे हो. बऱ्याच ठिकाणी. आम्हालाही माहीत नसतं कधी कुठे काय अपघात होईल किंवा काय. बरोबर. त्या बरोबर. दृष्टीने आम्ही एक WhatsApp नंबर प्रसिद्ध केलेला केलेला ऑलरेडी सगळ्यात. अच्छा. 7875767123 ओके. असा हा नंबर आहे. बरं. याच्यावरती तुम्ही समजा एखादं आमचं त्याचं त्या ठिकाणचं तुम्हाला ज्या काही गोष्टी सुधारणा करायच्या असतील. अच्छा. कधी-कधी एखाद्या वेळी एखादा आमचा बॉक्स
चं झाकण कोणीतरी चोरून नेलेलं चोरलेलं असतं, असतं. उघडं असतं, सो फक्त त्याच्या वायरी ओपन असतात. त्याचा फोटो क्लिक करा, आम्हाला पाठवा. त्याच्यावर आम्ही त्या कार्यवाही ठिकाणी होईल. तिथे कारवाई होते. क्या बात एखादी आहे. वायर तुटून पडलेली आहे, हो. काहीतरी आमच्या यंत्रणा वाकलेले पोल असतील, बरोबर. झुकलेले असं ट्रान्सफॉर्मर सेंटर असतील, काही अडचणीचं वाटलं, बरोबर. आपण त्याच्यावर तक्रार करू शकता. वाह! दुसरं जे स्टँडर्ड हेल्पलाईन नंबर जे आहेत, हो, ते. ते आमच्या बिलावरती सर्व मेन्शन केलेले आहेत. बरोबर. आमची वेबसाईट पण त्याच्यावर लिहिलेली आहे. बरं. त्या याच्यावर तुम्ही जाऊ शकता. तसंच महावितरण चं एक मोबाईल ॲप आहे. अच्छा. त्या बरं. ॲपवर तर सर्वच सुविधा आहेत. बरं. तुम्हाला ज्या काही फॅसिलिटीज पाहिजेत, नवीन कनेक्शन पाहिजे असतील, वीज बिलाबद्दल तक्रार करायची असेल, अच्छा. तुमचा लोड वाढवून पाहिजे असेल, कमी करून पाहिजे असेल, तुमच्या नावात ज्या बिलावरच्या नावामध्ये काही बदल करेक्शन करायचा असेल. असेल, त्या किंवा ते आमच्या सगळं. अधिकाऱ्याबद्दल काही तक्रार करायची असेल, अच्छा. ह्या सगळ्या गोष्टी त्या ॲपमध्ये आहेत. अच्छा. आता आपण सगळेजण WhatsApp वापरतो, हो. सर्व ॲप्स वापरतो. तसं वापरतो. महावितरणचं ॲप जर आपण डाउनलोड डाउनलोड केलं. करून घेतलं, तर त्याच्यावरती तुम्ही बिल पण भरू शकता. वाह! एवढ्या सगळ्या फॅसिलिटीज आहेत. दिलेले आहेत. आम्ही मध्ये एक गो ग्रीन योजना आणली हो. आणि मला सांगायला आनंद होतो, की गो ग्रीन योजनेमध्ये 1.25 लाखाच्या वरती ग्राहक यांनी ती गो ग्रीन योजना स्वीकारली. अच्छा. त्याचा फायदा असा आहे, की तुम्हाला जे आम्ही कागद स्वरूपात बिल आता हार्ड कॉपी येते. हार्ड कॉपी देतो, हो. त्याच्याऐवजी ते मेल स्वरूपात किंवा SMS स्वरूपात तुम्हाला बिल येतं. बरं. आणि त्याचा फायदा ग्राहकांना असा आहे, की एक बिलासाठी आम्ही ₹10 तुम्हाला ते तुमच्या माफ अकाउंटात करतो. माफ करतो अच्छा. अरे वाह! आणि वर्षभरात त्याचे ₹120 होतात. होतात. अगदी बरोबर. तर ह्या महावितरणने जी ही गो ग्रीन योजना खरंच आणली आहे. आहे, पर्यावरण. याच्यामध्ये पण पर्यावरण पूरक आहे. हो. तेवढा कागद वाचतो. वाचतो. कागद वाचला म्हणजे वृक्षतोड वाचते. वाचले. ह्या सगळ्या गोष्टी एकमेकाला लिंकिंग आहेत. बरोबर. तर गो ग्रीन योजनेमध्ये पण ग्राहकांनी सहभागी व्हायला पाहिजे. क्या बात. मध्यंतरी आम्ही एक पुणे शहरामध्ये 18 आम्ही चार्जिंग स्टेशन सुरू केली. व्हेइकल चार्जिंग स्टेशन, बरं. इलेक्ट्रिकल चार्जिंग स्टेशन आहेत हो. ना, आमचे सबस्टेशन आहेत. बरं. त्या सबस्टेशनमध्ये आम्ही हे चार्जर ठेवलेले आहेत. बरं. तर त्या ठिकाणाहून म्हणजे पुणे शहरामध्ये 18 ठिकाणी हे चार्जिंग स्टेशन आहे. अच्छा. ते पण त्याचं एक स्वतंत्र ॲप आहे. बरं. त्या ॲपवरनं तुम्हाला तिथे जाऊन तुमची गाडी तुम्ही चार्ज करू शकता अरे वाह! आणि त्याचे चार्जिंगचे रेट आहेत ₹13 पर युनिट. बरं. आणि तेच खाजगी चार्जिंग स्टेशनला आपण जर गेलात तर ₹25 वरती क्या बात. रेट आहे. तेही सबसिडाइज रेटमध्ये हां. तुम्हाला देते. आणि याच्यासाठी महाराष्ट्रात नव्हे भारतात पहिल्यांदा असा एक प्रोजेक्ट केला आहे, की चार्जिंग स्टेशनला जी वीज येते हां. ती सुद्धा आम्ही सोलरवर तयार केली. क्या बात आहे. प्रकाश भवन म्हणून आमचं इथे एक रिजनल ऑफिस आहे. त्या बरोबर. ऑफिसच्या छतावरती आम्ही 60 किलोवॅटचा एक प्रोजेक्ट केला. वाह! सोलरवरती ती वीज तयार होते. ती वीज त्या इलेक्ट्रिकल व्हेइकल चार्जिंग स्टेशनला येते पर्यंत आणि पोहोचते. त्याच्यावरती व्हेइकल चार्ज केले जातात. क्या बात हा आहे. पण अनोखा म्हणजे असा एक भारतातला पहिला महाराष्ट्रातला तुम्हाला. भारतातला पहिला प्रयोग आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. खरंच सर तुमच्यासारखे सक्षम कार्यक्षम अधिकारी लाभलेले आहेत आणि मला असं म्हणावंसं वाटतं की विजेच्या वेगानं खरं तर तुम्ही काम करताय, तुमची कल्पनाशक्ती सतत लावताय आणि अशा नवीन नवीन योजना तुम्ही ग्राहकांसाठी आणताय. माझ्या मते आत्तापर्यंत जसा तुमचा प्रवास काही प्रमाणात खडतर राहिला, प्रतिकूल परिस्थितीतून तुम्ही आलात, पण त्यानंतर तुम्ही आज ज्या पदावर आहात आणि तिथून इतक्या उत्तमरित्या 5,000 तुमच्या कर्मचाऱ्यांसोबत तुम्ही काम करतात, तर लोकमान्य सोसायटीकडून आणि माझ्याकडून तुमच्या पुढच्या कार्याला खरंच मनःपूर्वक शुभेच्छा. थँक्यू सर. धन्यवाद. धन्यवाद. या आणि अशा तज्ज्ञ व्यक्तींचे पॉडकास्ट ऐकण्यासाठी लोकमान्य सोसायटी या आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.